नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज आपण सर्व महिला मंडळांनी मानवी मनामध्ये श्रद्धा बल उत्पन्न करून आज आपण पूजनीय बंधूजींना अनेक वस्तूंचं दान देण्याचा संकल्प केला आहे। त्यानिमित्तानेच आपण सोंडेताईंच्या घरी बुद्धपूजा, परित्राण पाठ, भोजन दानाचं आयोजन केलं आहे। त्यानिमित्ताने उपस्थित आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न धम्मोपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। आपल्याला एक भगवंताच्या जीवनातला प्रसंग सांगतो। एकदा भगवान तथागत सम्यक संबुद्ध जेतवनामध्ये विहार करीत होते। विहार करीत होते म्हणजे राहत होते, आणि तिथे भगवंताच्या समवेत मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघ होता। तर सकाळच्या प्रहरी एक तरुण युवक भगवान तथागताकडे आला आणि भगवंताला मोठ्या श्रद्धेने अभिवादन केले, आणि अभिवादन करून भगवंताला त्याने प्रदक्षिणा मारली। भगवंताच्या काळामध्ये जे श्रद्धावंत भगवंताला भेटायला येत असत, तर ते आधी भगवंताला अभिवादन करायचे, त्यानंतर भगवंताला एक प्रदक्षिणा मारायची। आज आपण इतर संप्रदायामध्ये बघतो की ते लोक आधी त्यांच्या आराध्य असेल, दैवत असेल तिथे वंदन करतात आणि मग एक चक्कर मारतात, आहे ना, प्रदक्षिणा घालतात, आहे ना। तर ॲक्च्युली ती जी संस्कृती आहे ते बौद्धांची आहे। तर भगवंत जिवंत असताना, हयातीत असताना काही लोक भगवंताला अभिवादन करून एक प्रदक्षिणा मारायचे, हात जोडून ते फिरायचे। आजही आपण काही चैत्याला गेलो तर चैत्याच्या सभोवताला असे एक प्रदक्षिणा मारत असतो, आहे ना। बोधिवृक्ष असेल तर आपण एक प्रदक्षिणा मारत असतो। तर भगवंत असताना तशी प्रदक्षिणा काही श्रद्धावंत घ्यायचे, मारायचे। तर त्या मुलाने तसे केले आणि एका खालच्या आसनावरती तो बसला, आणि बसल्याच्या नंतर त्यांनी भगवान तथागताला एक खंत व्यक्त केली, समस्या जे होते त्याची ते व्यक्त केली। तो म्हणाला की भगवान, हे मानवी जीवन जगत असताना, थोडक्यात वैवाहिक जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, आणि जबाबदाऱ्या पार पाडत असताना मला हे वैवाहिक जीवन असे नकोसे झालेले आहे। त्याचा मला खूप असं वैताग आलेला आहे, नाही का, म्हणजे असा त्रासलेला आहे मी या जीवनाला। तर मी या त्रासातून, या दुःखातून, या परेशानीतून बाहेर येण्यासाठी मी काय केले पाहिजे। तर भगवान बुद्ध, ते बुद्ध आहेत, त्यांच्याकडे तर सगळ्या गोष्टीचं समाधान आहे ना। जे त्रिलोक्याचं जे ज्ञान आहे ते भगवंताकडेच आहे। मग भगवान म्हणाले, जर याला मी थेरी स्वरूपाचा उपदेश केला तर तेवढं लक्षात येणार नाही, तर मी याला थोडासा प्रॅक्टिकल सद्धर्माचा उपदेश करतो। मग भगवान तथागत सम्यक संबुद्ध त्या तरुण मुलाकडे मोठ्या करुणा भावनेने बघतात आणि मग म्हणतात की तुला एक मी काम सांगतो, ते काम तुला करायचं आहे। तो म्हणाला, भगवान तुम्ही काही काम सांगा मी करेल,
पण मला या त्रासातून बाहेर काढा. बुद्ध म्हणाले, त्रासातून बाहेर काढण्यासाठीच काम तुला सांगत आहे. आणि काय काम आहे भगवान? म्हणजे इथून काय अंतरावरती तुला एक नदी दिसत आहे. ते म्हणाला, होय भगवान, दिसत आहे. मग त्या नदीच्या तीरावरती एक दगड आहे, तो तुला दिसत आहे? तो म्हणाला, होय भगवान, तो दगडही मला दिसत आहे. तो दगड कसा आहे? तर भगवान, तो जास्त मोठाही नाही, जास्त छोटाही नाही, तो मध्यम आहे. तर तो जो दगड दिसत आहे तुला, त्या दगडाला तू उचलून माझ्याकडे घेऊन ये, त्यानंतर तुला उपदेश करतो. मग तो मुलगा म्हणाला की अरे आता काहीतरी चांगलं घडणार आहे, काहीतरी मार्ग मिळणार आहे. तो गेला दगडाकडे पळतच, आणि त्याने दगड दोन्ही हातामध्ये उचलला. थोडासा जड होता, आणि भगवंताकडे घेऊन आला. आणि भगवान, आता काय करायचं आहे? तर भगवान बुद्ध त्या तरुण मुलाला म्हणतात, हे जे आपले विहार दिसत आहे जेतवनातलं, या विहाराच्या तुला सभोवताल जवळजवळ 15 ते 20 असं चक्रा मारायच्या आहेत, पण त्या दगडाला खांद्यावरती घेऊन फिरायचं आहे. तर भगवान, काही हरकत नाही, मी फिरेल. त्याने दगड तो हातातला खांद्यावर घेतला, असा दोन्ही हाताने पकडला, आणि तो असा चक्रमण करू लागला. त्याने जवळजवळ 10, 12, 13 चक्रा मारल्या, आणि त्याच्यानंतर त्याचं शरीर एकदम असं थकून गेले. त्याला असं एकदम शरीरामधला त्राण निघून गेल्यासारखं वाटले. तो दमला, आणि अगदी 14व्या चक्राला भगवंताच्या जवळ आला आणि म्हणा, भगवान, आता मी काही चालू शकत नाही, आता मला या दगडाचं ओझं झालेलं आहे, आणि मला त्रास होत आहे, वेदना होत आहेत, आणि मी थकलेलं आहे, माझ्या शरीरामध्ये आता त्राण राहिलेलं नाही भगवान, मी जास्त आता चालू शकत नाही. मग भगवान म्हणाले की तो दगड आता खाली ठेव. मग त्या तरुण मुलाने तो दगड हातातला खांद्यावरचा खाली ठेवला. बुद्ध म्हणाले, आता बस थोडा वेळ शांत. मग तो असा मांडी घालून बसला, पाणी पिले. 15 मिनिटांनी भगवंत त्याला विचारतात की तुला आता कसे वाटत आहे? तो म्हणाला, भगवान, आता मला खूप हलके वाटत आहे, मला खूप आता छान वाटत आहे, मला असं वाटतं काहीतरी जीवनातलं निघून गेलं दुःख. भगवान बुद्ध त्याला हे सांगतात की ज्यावेळेस तू दगड घेऊन चालत होता त्यावेळेस तुला आता ओझं वाटायचं आहे ना. संसारिक जीवन जगत असताना भल्या माणसा, जर तुला एखादी जबाबदारी पूर्ण करायची असेल तर त्याचं तुला ओझं नाही घ्यायचं आहे, तर त्या जबाबदारीला सहज पार पाडायचं आहे. लक्षामध्ये त्या जबाबदारीला तू सहज हँडल करायचं आहे. हे जीवन जगताना तुला विचार जास्त करायचे नाही आहेत. वैवाहिक जीवन जगत असताना बरेचसे लोक जास्त विचार करतात ना, काय होईल, कसं होईल, नाही का, भूतकाळ असा गेला, वर्तमान काळ तर असा आहे, भविष्यकाळ कसा जाईल, आहे ना, असा विचार करत असतात. एखाद्या व्यक्तीला नोकरी असते, आणि नोकरी करत असताना त्यांना आता समजा पावसाळा सुरू आहे, तर ते रात्री घरी आल्यावरती असं विचार करतात की अरे उद्या कामाला जायचं आहे, पाऊस तर खूपच येत आहे, नाही का, म्हणजे गाडी काढता येत नाही, ट्रॉफिक लागलेली आहे, नाही का, अनेक प्रकारचे विचार येतात. ते विचारामुळे माणसाची हानी होते, आणि विचारामुळे मनुष्य हा खचून जात असतो. तर बुद्ध त्याला म्हणतात की तुला एखाद्या कामाला पूर्णत्वाकडे घेऊन जायचं आहे, तर तू त्याच्याप्रती विचार जास्त करू नको, तू घोकमपट्टी जास्त करू नको, तर त्या परिस्थितीला हँडल करण्याचा तू चांगल्या प्रकारे प्रयत्न कर, तर तुला संसारामध्ये कुठल्या प्रकारचं टेन्शन येणार नाही. आपण घरामध्ये बऱ्याचशा लोकांना पाहतो, काम तर करायचं असतं, कधी पत्नी असते, कधी पतिदेव असतात, कधी घरातले कोणी असतात, आहे ना, ते काम तर करायचं असतं, पण ते काम करत असताना नाना तऱ्हेचा उपद्रव करायचा असतो, आहे ना, म्हणजे इतका काहीतरी दांगडो करायचा असतो, आणि त्याच्यानंतर ते काम करायचं असतं, आहे की नाही बरं. हां, भांडे तर घासायचे आहेत, पण थोडासा दांगडो करायचा, आहे ना, फरशी तर पुसायची आहे, पण थोडंसं काहीतरी नाटक करायचं असतं, आहे ना. एखाद्या व्यक्तीला बाजारात जायचंच आहे, पण बाजारात जाण्यापूर्वी काय मला सांगतात का, मीच दिसतो का तुम्हाला, आणि मीच रिकामा आहे काय की नाही बरं. अशा प्रकारे बरेचसे लोक बोलतात, पण त्यालाच जायचं असते, त्यालाही माहीत असतं. बाजारात त्याच व्यक्तीला जायचं हे त्यालाही माहीत असतं, पण तो काहीतरी नवीन नवीन गोष्टी उपद्रव करत असतो. तर भगवान म्हणतात की उपद्रव केल्यामुळे
समस्या अधिक वाढतात. समस्या ह्या अधिक वाढत असतात, त्या कमी होत नाहीत. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पूर्ण करण्यासाठी समतेमध्ये राहावं लागतं, आहे की नाही. तुम्हाला पूर्ण प्रज्ञेमध्ये राहावं लागतं. जो व्यक्ती प्रज्ञापूर्वक काम करतो, होशपूर्वक काम करतो, जबाबदारीनं काम करत असतो, समतेमध्ये राहून काम करत असतो, तर त्याच्या जीवनामध्ये उपद्रव येत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येत नाही. तर ते तुम्हाला सहज साध्या पद्धतीने कामं करायची असतात. तेव्हा संसाराचं ओझं तुम्हाला वाटणार नाही. तो मुलगा भगवंताचा उपदेश ऐकतो आणि ऐकता ऐकता त्याला खूप छान वाटतं. बुद्धाचा उपदेश ऐकल्याच्या नंतर तो बुद्धाला परत प्रश्न करतो की भगवान, तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले, मला छान वाटले, पण जे विचारांचं ओझं आहे ना ते अजून मनातच आहे म्हणे. ते विचारांचं ओझं मनातून कसं काढावं म्हणे. बायकोचं टेन्शन आहे म्हणे, मायबापाचं टेन्शन आहे म्हणे, अनेक प्रकारचं कर्ज आमच्या अंगावरती आहे म्हणे, त्याचं टेन्शन आहे म्हणे, नाही का. ते विचार का मनातून जात नाहीत भगवान, तर ते विचार पूर्णतः बाहेर काढण्यासाठी मी काय करू, यावरती मला उपदेश करा. तर बुद्ध म्हणाले आता याला सांगून काय सुधारणार नाही. तर बुद्ध म्हणाले की तुला आता प्रॅक्टिकल काही गोष्टी सांगतो. मग तुम्हाला भगवान काय प्रॅक्टिकल गोष्टी आहे सांगा. तर बुद्ध म्हणाले की तुला आता 8 दिवस बुद्धांच्या सोबत राहायचं आहे, विहारातच राहायचं आहे, घरी जायचं नाही. तुम्हाला भगवान त्या टेन्शनमधून बाहेर येण्यासाठी मी 8 दिवस का 8 वर्ष विहारात राहील, नाही का. मी बायकोचं तोंड पाहणार नाही म्हणे, मी विहारामध्येच राहील, पण मला त्या उपद्रवातून बाहेर काढा. तर बुद्ध म्हणाले काय हरकत नाही, तू आता 8 दिवस माझ्यासोबत राहा, मी तुला एक गोष्ट शिकवतो, त्याला तू फॉलो कर म्हणे. होय भगवान सांगा काय करायचं. तर बुद्ध म्हणाले की मांडी घालून बसा, नाही का, कमर सरळ, पाठ सरळ, नाही का, मान सरळ, डाव्या हातावर उजवा हात ठेवा म्हणे, डोळे बंद करा आणि येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा म्हणे. 8 दिवस तुम्हाला हेच करायचं आहे, मग दुसरं काही करायचं नाही. तर तो मुलगा 8 दिवस भगवंताच्या सोबत राहिला आणि 8 दिवस तो याचा अभ्यास करत होता. कुठला? आनापानसतीचा. स्मृतीपूर्वक श्वास घ्यायचा, स्मृतीपूर्वक श्वास सोडायचा, येणारा जाणारा श्वास कुठे स्पर्श करतो त्याकडे तो लक्ष द्यायचा. श्वासाला बघता 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 त्याचं मन एकदम स्थिर झालं. त्याचं मन एकदम स्थिर झालं, एकदम समतेमध्ये आलं आणि श्वासाला बघता बघता विचार पण शांत झाले. श्वासाला बघता बघता जे बेचैनी होती, जे टेन्शन होतं, ते सर्व काही निघून गेलं आणि तो एकदम आता शून्याच्या अवस्थेमध्ये गेला. भगवंतानी त्याला 8 दिवसांनी विचारले की तुला आता कसे वाटत आहे, तुझं जबाबदारी कमी झाली का, विचार कमी झाले का. तेव्हा तो म्हणाला की भगवान, मी श्वासाला बघता बघता कधी शून्याच्या अवस्थेमध्ये गेलो हे मला काही समजलं नाही, पण मी ध्यान करताना माझ्या जीवनामध्ये मला परम सुख आणि परम शांतीही मिळालेली आहे. तर भगवान, मला या साधनेमधून एक बोध प्राप्त झाला की विचाराला जर शमवायचं असेल, जर विचाराला शांत करायचं असेल, मनाला शांत करायचं असेल, तर आनापानसतीचा अभ्यास हा केलाच पाहिजे. आजही आपण वर्तमान काळामध्ये बऱ्याचशा साधक साधिकांना बघतो की ते साधनेमध्ये लीन असतात, विपश्यनेमध्ये असतात आणि श्वासाला बघत असतात, नाही का, मैत्रीचा अभ्यास करत असतात. तर अशा लोकांच्या जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तर ते त्याच्यामध्ये जास्त बुडत नाहीत, त्याच्यामध्ये वाहत जात नाही. ते समतेने त्या गोष्टीला बघण्याचा प्रयत्न करत असतात. का बघतात? कारण त्यांच्याकडे विपश्यना आहे, ध्यान साधना आहे. तर तो मुलगा सतत 8 दिवसापर्यंत फक्त आनापानसतीच करू लागला आणि आनापानसती करता करता त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल हा घडून गेला. तो म्हणाला की भगवान, आता किती मोठी जबाबदारी आली तर त्या जबाबदारीला मी सहजपणे हाताळण्याचा प्रयत्न करेन, मी असं लोड घेणार नाही म्हणे, मी आता काही टेन्शन घेणार नाही. भगवान, या साधनेमधून मला एक गोष्ट प्राप्त झालेली आहे की कुठलीच गोष्ट नित्य नाही. भांडण झाले तरी नित्य नाही, अबोला असेल तरी तो नित्य नाही आणि मैत्री असेल तरी ते काही नित्य नाही आहे. कोणी संसारिक जीवन जगताना कोणी भांडलं, कोणी दोष लावला, कोणी काही बी बोललं तरी आता मला काही फरक पडणार नाही. भगवान,
मी घरामध्ये असताना मला काही लोक दोष द्यायचे, मला लोक नावं ठेवायचे आणि ते विचाराचं ओझं मला झालं होतं, नाही का. आणि त्याच्यामुळं मी डिप्रेशनमध्ये गेलो, मी एकदम टेन्शन घेतले आहे भगवान. पण आता मी साधना करता करता त्या विचाराला आणि त्या टेन्शनला पूर्णतः मुळासकट घालून टाकलेलं आहे, नाही का. आता मला कोणी काही बोलले तरी काही फरक पडणार नाही आहे. तर भगवान मी आता जास्तीत जास्त ध्यान साधनेमध्ये लीन होण्याचा प्रयत्न करेल. आणि तो मुलगा 8 दिवसाच्या नंतर ध्यान साधनेच्या मार्गामध्ये गेला तर तो पुन्हा मात्र घरी जाण्याचा काही त्याने विचार केला नाही, नाही का. तो भगवान बुद्ध म्हणाले की अरे तू तर घरगृहस्थी आहे बाबा, आणि तुझ्या जबाबदारी आहे, तुझी बायको आहे, तुझे लेकरं आहेत, तुझे मायबाप आहेत, नाही का. तू त्यांचं लालन पालन कर, त्यांचा सांभाळ कर. तर तो म्हणाला की भगवान मी आता त्यांना सांगतो की मला वैवाहिक जीवनामध्ये काही रस राहिलेला नाही आहे, तर मी आता ध्यान साधण्यामध्ये रत राहण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मी त्यांना सांगतो म्हणे. त्याने जर ऐकले तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मी घरी जाईल. तर भगवान म्हणाले की ठीक आहे, तू त्यांच्याशी चर्चा कर. तो घरी गेला आणि म्हणाला की मला वैवाहिक जीवन जगत असताना सुख शांती समाधान मिळाले नाही आहे. वैवाहिक जीवन जगत असताना सगळ्या काही गोष्टी मला नश्वर वाटायच्या, सगळ्या काही गोष्टी मला दुःखदायक वाटायच्या, पीडादायक वाटायच्या, दुःख देणाऱ्या वाटायच्या. पण मी जेव्हापासून साधना मार्गात आलेला आहे, मी विपश्यना करत आहे, आनापानसती करत आहे, मंगलमैत्री करत आहे, तेव्हापासून मला या जीवनाचा अर्थ समजायला लागलेला आहे, या जीवनाचा उद्देश मला समजलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की मी पूर्ण जीवन या साधनेमध्ये विलीन करावं. घरचे म्हणाले बाबा घरी राहून उपद्रव करण्यापेक्षा तू तिकडे गेलेला बरा, म्हणे घरी भांडणं करण्यापेक्षा तिकडे जाऊन म्हणजे शांत राहिला बरा म्हणे, नाही का. बायको समजदार होती त्याची. मायबाप म्हणले बाबा घरी तू एवढा उपद्रव करतो, तू भगवंताच्या सोबत राहा म्हणे, पण तुझ्या जीवनाचं कल्याण कर म्हणे. अनेक मायबापाला काय वाटतं की आपले मुलं चांगल्या मार्गावरती गेले तर त्यांना समाधान वाटतं ना. अनेक मुलं चांगला मार्गाचा स्वीकार केला तर मायबापाला चांगलं वाटतं, चांगले संस्कार झाले तर मायबापाला चांगलं वाटतं. आणि त्याचे मायबाप बघा, त्याचं लग्न झालेलं होतं आणि तो म्हणाला की मला त्या मार्गात सुख आहे, तरी मायबाप काय म्हणले की तू काय घरी नको येऊ म्हणे, आता तुला तिथे सुख वाटते तर तू त्या मार्गामध्ये स्वतःला विलीन कर म्हणे. आणि तो पुन्हा घरातल्या लोकांची परमिशन घेतली आणि पुन्हा तो भगवंताच्या सोबत राहिला आणि तो भिक्षू झाला. भिक्षू झाल्याच्या नंतर त्या तरुण भिक्षूचं एकच काम होतं. काय काम होतं? फक्त श्वासाला पाहणे, विपश्यना करणे. 4-5 लोक यायचे, 8-10 लोक यायचे, भगवान बनते आम्हाला काहीतरी सद्धर्माचा उपदेश करा. तर ते भिक्षू म्हणायचे की उपदेश करून तुम्हाला थोडंसं वरवरचं ज्ञान मिळणार आहे, उपदेश ऐकून तुम्हाला थोडीशी चालना मिळणार आहे, पण तुम्ही जर प्रॅक्टिकल धम्म ऐकला, प्रॅक्टिकल धम्म आचरणात आणला, तर प्रॅक्टिकल धम्म आचरणात कसा आणायचा? तर बसा म्हणायचा मांडी घालून, नाही का, डोळे बंद करा आणि श्वासाला बघा, नाही का. माझा हाच उपदेश आहे म्हणे, मी काय तुम्हाला प्रवचन देत नाही. तर असे 5,000 लोक झाले, 10,000 लोक झाले. लोकांचा पूर्ण जथाच्या जथा त्याच्याकडे येऊ लागला. आणि आल्याच्या नंतर ते भंतेजी एकच त्यांना म्हणायचे की मांडी घालून बसा, पाठीचा कणा सरळ करा, मान सरळ करा, डोळे बंद करा आणि येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला बघा. तो असंच शिकवायचे. आणि अनेक लोक मात्र श्वासाला बघता 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 त्यांच्या जीवनामधलं दुःख असं नाहीसं व्हायचं आणि त्यांना सुख शांती समाधान श्वासाला बघता बघताच यायची. आणि लक्षात, आपणही सुख शोधत असतो ना. बरेचसे लोक अज्ञानी असतात, तर त्यांना असं वाटतं की भौतिक जगामध्ये सुख असेल, बाहेरील जगामध्ये सुख असेल, असं त्यांना वाटतं ना. बरं, या घरात नाही करमलं तर मग दुसऱ्या घरी जायचं, आणि त्या दुसऱ्या घरी नाही करमलं तर मग तिसऱ्या घरी, आणि तिथेही नाही करमलं तर मग मैत्रिणीच्या घरी, आहे की नाही, आणि तिथेही नाही करमलं तर मग पिक्चरला जायचं, आहे ना, कुठेतरी फिरायला जायचं. म्हणजे लोक बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण भगवान बुद्ध म्हणाले की बाहेरच्या जगामध्ये सुख शांती नाही आहे, तर 3.5 हाताच्या कायामध्ये सुख शांती आहे की नाही. फक्त ते तुम्हाला शोधावे लागते. आणि ते कधी शोधता येईल तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून भीतर पाहता, आहे की नाही. डोळे बंद करून बघता येते या शरीरामध्ये, बरं का.
जे लोक विपश्य असतात, साधक असतात, ते आपल्या शरीराला शोधत असतात, आहे की नाही? ते स्वतःला बघत असतात, ते दुसऱ्या जगाला बघत नाहीत, आहे की नाही? जे ध्यानी भिक्षू असतात ना, ते बऱ्याच बघा ते आपल्याच दुनियेमध्ये असतात, ते बाकीच्या दुनियेचं त्यांना काही घेणं देणं नसतं, आहे की नाही? एखादा चांगला साधक असेल, एखादी चांगली साधिका असेल, ते स्वतःमध्येच रत असतात, ते स्वतःमध्ये रममान असतात, त्यांना बाहेरच्या जगाचं काही घेणं देणं नाही, नाही का? आणि बरेचसे काही असे असतात की त्यांना स्वतःचं काही घेणं देणं नसते, बाहेरच्याच घेणं देणं नसते. म्हणजे असे पण असतात ना, म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीचे लोक असतात ना. काही लोक स्वतःला पाहतात, तर काही लोक दुसऱ्याला पाहतात. तर भगवान म्हणाले की स्वतःला पाहणारे लोक तर तरले जातात. स्वतःला पाहणारे लोक हे निब्बाणाकडे वाटचाल करतात. स्वतःला पाहणारे लोक चार आर्य सत्याचं दर्शन करतात, अष्टांगिक मार्गाचं दर्शन करत असतात, 7 बोधांगाला ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःला पाहणारा व्यक्ती हा 10 पारमितेला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण जो स्वतःला बघत नाही, तो इतरांनाच बघत असतो, तो तर बुद्धापासून खूप दूर राहतो. श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, आरंत या 4 फळापासून तो खूप दूर राहतो. 4 आर्य सत्यापासून तो दूर राहतो. आणि एवढंच नव्हे तर ते विमुक्तीच्या अवस्थेपासून पण खूप दूर राहत असतो. भगवान बुद्ध म्हणतात, जो स्वतःला बघतो तो खऱ्या अर्थाने बुद्धाला बघतो, आहे की नाही? म्हणून आपण स्वतःला बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते भिक्षू आलेल्या उपासकाने एकच सांगायचे की तुम्ही डोळे बंद करा आणि या अंगठ्यापासून डोक्याच्या टाळूपर्यंत स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा, संवेदना जाणण्याचा प्रयत्न करा, विपश्यना करण्याचा प्रयत्न करा, श्वासाला बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याच्यामध्ये धम्म मिळेल. आणि असे हजारो लाखो लोक त्याच्याकडे यायचे आणि श्वासालाच बघायचे, विपश्यना करायचे, तर त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश उत्पन्न व्हायचा, त्यांना सुख वाटायचं, समाधान वाटायचं. असं करता करता एक शेतकरी आला आणि तो म्हणाला की बनते, माझ्या जीवनामध्ये सगळं काय होतं, यावर्षी चांगली पेरणी झाली होती आणि चांगलं पीक पण आलेलं होतं, आणि अचानक पाऊस आला म्हणे, आणि त्या पावसामध्ये माझं सर्व पीक वाहून गेलं म्हणे. आणि घरामध्ये तरुण मुलगा आहे तर तो आजारी पडलेला आहे म्हणे, आणि बायको पण आजारी आहे म्हणे, नातेवाईक सपोर्ट करत नाहीत, आणि माझ्याकडे पैसा नाही आहे, तर मी खूप असा बेचैन आहे म्हणे, परेशान आहे म्हणे. आता काय करू आणि कसं करू? मी चाललो म्हणे जीव द्यायला. भंते म्हणाले की हे भल्या माणसा, जीवन हे खूप अनमोल आहे, जीवन हे श्रेष्ठ आहे, तर याला असं गमावू नको. तर तू काय कर, माझ्यासोबत चल म्हणे शेतामध्ये. ते भंतेजी त्या शेतकऱ्याच्या सोबत जातात शेतामध्ये, आणि शेतामध्ये गेल्याच्यानंतर त्याचं वातावरण असं शांत असतं. तो म्हणतो की भंतेजी म्हणतात की हे ग्रस्ता, आकाशाकडे बघ, आकाश तुला कसे दिसत आहे? तर तो शेतकरी आकाशाकडे बघतो आणि म्हणतो की भंते, आकाश तर खूप शांत आहे, एकदम निथळ आहे, शुद्ध आहे. परत म्हणतात की या निसर्गाकडे बघा, तुम्हाला काय वाटते? तर ते निसर्गाकडे बघतात, तर निसर्गसुद्धा खूप सुंदर वाटतो त्यांना, शुद्ध वाटतो, पवित्र वाटतो आणि समतेमध्ये वाटतो. त्याच्यानंतर नदीकडे बघायला सांगतात. ते नदीकडे बघतात शेतकरी, आणि मग काय वाटतं नदीकडे बघून? त्यामध्ये म्हणते, नदी तर तिच्या संत गतीने वाहत आहे, ते प्रवास करत आहे. तर भंतेजी त्याला तेच म्हणतात की ज्याप्रमाणे आकाश शांत आहे, ज्याप्रमाणे निसर्ग शांत आहे, ज्याप्रमाणे नदी संत गतीने वाटचाल करत आहे, वाहत आहे, अगदी याप्रमाणे तुला तुझ्या चित्ताच्या अवस्थेला शांत ठेवायचं आहे. जसं आकाश हे व्यापक आहे, एकदम अमर्याद आहे, तसेच तुला तुझ्या मनाला अमर्याद करायचं आहे. जे आता घटना घडलेली आहे ते पुन्हा हीच घटना घडेल आपण काही सांगू शकत नाही, नाही का? कदाचित दुसऱ्या पेरणीमध्ये तुला त्याच्यामधून पीक मिळू शकतं, पण तुला आता स्थिर राहावं लागेल, तुला या ठिकाणी समतेमध्ये राहावं लागेल. तर भंते, कसे समतेमध्ये राहायचे मला कळतच नाही. तर भंतेजी म्हणतात की या एका भांड्यामध्ये पाणी घ्या. ते पाणी घेतो आणि त्या भांड्याला थोडंसं आपण हलवा म्हणतात, नाही का? तर ते पाणी असं एकदम हेलकावतं, आणि त्याच्यावेळेस भंतेजी म्हणतात की तू आता या पाण्यामध्ये बघ, तुझा स्वतःच्या चेहऱ्याला बघ. तर तो बघतो तर त्याचा चेहरा काय दिसत नाही, कारण पाणी अस्थिर होतं. आणि थोड्या वेळाने ते पाणी स्थिर होतं.
पुन्हा भंते म्हणतात की त्या पाण्यामध्ये बघ आता तुला काय दिसते, तर तो बघतात तर त्याचा चेहरा त्या शेतकऱ्याला दिसत असतो. आता चेहरा का दिसत आहे, पण तो म्हणते आता पाणी हे स्थिर आहे, शांत आहे, म्हणून मला माझा चेहरा स्पष्ट दिसत आहे. भंतेश त्याला हे सांगतात की ज्यावेळेस तुमचं मन उद्विग्न असते, तुमचं मन बेचैन असते, तुमचं मन परेशान असते, तर तुम्हाला स्वतः दर्शन होत नाही. तुम्हाला तुम्ही काय आहात याचा बोध होत नसतो. ज्यावेळेस तुम्ही समतेमध्ये राहता, स्थिर राहता, एकाग्र राहता, त्यावेळेस तुम्हाला स्वतःचं दर्शन हे स्वतःला होत असतं. म्हणून तू आजपासून काय कर, तू सुद्धा निरंतर ध्यान साधनेचा अभ्यास कर. आणि ध्यान साधनेचा अभ्यास केला तर जीवनामध्ये किती मोठी आपत्ती विपत्ती आली तर त्या आपत्ती विपत्तीमध्ये तो बुडून जाणार नाही आहेस. तर ते म्हणते शेतकऱ्याला पण ध्यान साधनेचाच उपदेश करत असतात. ते जीवनामध्ये कधीच कुणाला काहीच बोलले नाही, पण लाखो लोकांना त्यांनी मौन धारण करून ध्यान साधना शिकून खूप काही शिकवलेलं असतं. तर आपण सुद्धा या मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर खूप काही ऐकण्यापेक्षा, खूप काही बोलण्यापेक्षा आपण आर्य मौन पाळून जीवनामध्ये ध्यान साधनेचा अभ्यास केला पाहिजे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साधना आहे तो व्यक्ती खरंच भगवंताच्या खूप जवळ आहे. ज्याच्या जीवनामध्ये दानशील समाधी आहे तो व्यक्ती खऱ्या अर्थाने अरहंत पदाच्या खूप जवळ आहे, मुक्तीच्या खूप जवळ आहे. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सगळ्यांनी वर्षावासाच्या आधीच दान धर्म करण्याचा संकल्प केलेला आहे. तर काही दिवसापूर्वीच देठे आईंचं आमचं बोलणं झालं होतं आणि आई म्हणाल्या की पंतेजी वर्षावासाच्या आधी आम्ही काहीतरी दान धर्म करू, तुम्ही आम्हाला वेळ द्यावा. तर 5 तारीख दिली होती, पण काहीतरी कामं निघाले त्याच्यामुळे 5 तारखेला यायला जमले नाही. मग आजची ही तारीख मिळाली आईंना, नाही का. आणि सोंडेताईचं महान पुण्य आहे की या घरामध्ये सारखे सारखे वंदना होते, परित्राण होतो, भंतेजींचं भोजनदान होतं आहे की नाही, आणि धम्मचर्चा होते. तर ही जागा पण पवित्र असावी, त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा योग या ठिकाणी घडून येत असतो. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण जे काही दान धर्म करणार आहात ते निश्चितच तुमच्या सुगतीसाठी सहाय्यक ठरणार आहे, दुःखमुक्तीसाठी सहाय्यक ठरणार आहे, निब्बाण प्राप्तीसाठी सहाय्यक ठरणार आहे असा आशावाद व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेशना ठिकाणी थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जय मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.